माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, हे चांडाळ चौकडीच्या करामती। गणा, लग्न झालं व्यायाम सोडला का चालू आहे? अन्न लय व्यायाम आहे माझा। किती तास व्यायाम करतो? व्यायाम साधारणतः ना जोपर्यंत तौलीभर घाम खाली पडत नाही ना तोपर्यंत मी व्यायाम करत असतो। तौलीभर घाम गाळून? हा, तौलीभर घाम पडत तोपर्यंत। किती, पहाटे उठून का दुपारी? पहाटे सुरुवात करतो। हा, पहाटे सुरुवात केल्यावर साधारणतः एक 8-8:30 पर्यंत व्यायाम चालू असतो माझा। म्हणजे कसं होतं, व्यायाम कमी पडला ना की ऑटोमॅटिक पहिलवान कमी पडला म्हणून समजायचं। हो, लग्न झालंय म्हणून काय फरक पडून द्यायचा नाही व्यायामात? नाही, लग्नात त्याचा काय विषय, एवढा काय विषय। अण्णा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला। विचार। तुमच्या वडिलांनी तुमच्या नाव जमीन केव्हा केली हो? माझ्या वडिलांनी जिवंत असेपर्यंत माझ्या नाव नाही केली, ते वारल्यावर माझं नाव लागलं आपोआप। होय का? हा, माझा तर विषय संपला म्हणायचं। विषय असा होता का ना, हा, मी ते ऐकायचो भाषणात लालबहादूर शास्त्रींचं वाक्य, जय जवान जय किसान। माझी स्वप्न होती एक आदर्श शेती करून दाखवायची। वडील काय नावा करणार, योगायोग असा आला, नेमकी मिलिटरीची भरती आली। उमेदीत होतो, व्यायाम करायचो, हे मनातली इच्छा पूर्ण झाली। मग भरतीत गेलो न झालो फौजीत भरती डायरेक्ट। हा, मग आपलं जय जवानचं कार्य चालू। होय ना? हा, तुम्ही बर फौजी झाला, सगळं झालं, हो। तुमच्या हातात व्यवहार कधी दिला? रिटायर होऊन मी आलो का, हा, मग आपोआप 7-12 माझ्या नावाला, पण वडील असतानाच माझ्या ताब्यात व्यवहार होते, फक्त 7-12 करीत नव्हते। वडील असत 7-12 त्यांच्या नाव, पण व्यवहार तुमच्या हातात होता ना? व्यवहार माझ्याकडे, सगळं ऊसाचं बिल माझ्याच नाव यायचं। अण्णा, आमचं तर बघा नशीबच फुटकं आहे। आमच्या तर सत्ता बी नाही आणि संपत्ती बी नाही। नशिबाला दोष देऊ नको, जी काय चाललंय ना तुझ्यासाठीच चाललंय ना। सगळं मला मान्य आहे, आता कधी भाऊच्या मनात येत काय माहिती, हा ही तर सगळं माझंच आहे। पण दुसरा एक विषय आहे अण्णा। अण्णा, दुसरा एक विषय होता। हा, बोल की। आपल्या शेजारी पाटलांची जमीन निघली काय? बर बर बर, घाला की हात? नाही, घ्या तुम्ही। हा, मी माझं काय झालंय, ती पहिली 15 एकर त्यालाच मला चक्कर मारायला, अक्षरशः दिवसभरात चक्कर मारणं होत नाही। ऊस केलाय म्हणून तरी सुख लागले जरा। हौशिया जाऊ आहे आपल्या हायशाजवळ, पण ती जावाय बापून तुम्ही द्या डोकं। भाऊला मी काय बोलू शकत नाही अण्णा। भाऊला तुम्ही काढा की विषय। घ्या ना, पाटलाची म्हणलं सोडू नका, मी बोलतो। 1 नंबर जमीन। हो, माहिती मला, पाटलाची जमीन कांड्याची एकदम काळी कसदार। हौशिया जाऊ हो, हा, बस। आणि सकाळी सकाळी रानात जायचं सोडून इथं गप्पा मारत बसलाय? नाही, रानातच निघालो तू, बसलो अण्णांबर गप्पा मारत। अण्णाला काय, अण्णा रिकामेच आहेत। रिकामे म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करायला कायम तत्परच आहेत। हो, बरं, रानातलं कधी बघताय? रानातलं आता चाललंयच भाऊ, माझे जेवढं मला शक्य होतं तेवढं तुम्ही करतोयच। ड्रीप बीप वडून घे जरा, काँग्रेस बिंग्रेस काय वाढू देऊ नको अजिबात। अहो भाऊ, आता एकटाच करतो, एकट्याला काय माझ्याच्याने उरकाना, तुम्हाला खरं सांगतोय। आणि मजुरांचं पैसे थकल्यामुळे आपल्याकडे मजूर सुद्धा याय नाही आता। तुझ्याकडे दिलतं की मी मजुरांचे पैसे द्यायला? दिलं होतं का नाही? अहो दिलतं भाऊ, पण मध्ये आधी खर्च होत्यात, लाईट बिल आलं, कुठं गॅसची टाकी आली, माझ्याकडून असं पैसे खर्च होत्यात, तुम्ही काय वेळेस जाग्यावर नसता। 100 पोरं घेऊन फिरतो, त्यांना नाश्ता जेवण देतो, ती घ्यायची ना तुझ्यासोबत कामाला? इतके हरामखोर पोर आहेत ना, नावसा त्यांचं घेऊ नका भाऊ। अहो अण्णा, नुसती खायापुरती पोरं मला गोड बोलतात भाऊ, आणि कामात टायमिंगला पसार। तू पण त्यांना गोड बोलतोच की, कधी तू त्यांच्या रानात राबायचं, आपल्यासोबत त्यांना घ्यायचं, एकमेका सहाय्य करू, अवघ्या धरू सोपंत चालतंय। म्हणजे वारंगुळा करायचं म्हणतो। सामूहिक शेतीतनं प्रगती। हो, करतो की। आणि दुसरा एक ही होतं, अण्णा म्हणत होतं मला,
विचार पोराचे लई ग्रेट आहेत. प्रगतीच्या दिशेने पावले तुमसारखेच पावलेत त्याची. हा. मार्गदर्शन कोणाचं आहे? ते शेजारी पाटलाचं 2 एकर घेतलंय. या इकाय निघले पाटलाचं. ती टाका घेऊन हाय त्याच्या पण मनात. एक नंबर जमीन आहे भाऊ, काय कुळकुळीत नुसती. गाना हत्तीचं मस्त. हाय तेच तुला होय ना, हाय तेच नीट करांना बॉम्बला हिंडतोय. ह्याची जमीन घे, त्याची जमीन घे, हाय ते नीट कर जमीन. अहो परत प्रगती होईल, शेती पण पिकल, पण शेजारची जमीन नाही मिळायचं. बांधालाय 6 महिन्याला म्हणतं इकायचं आणि व्यवहाराला गेलं की म्हणतं द्यायचे नाही. असला पाटलाचा स्वभाव. नाही नाही, काय आहे तुम्ही सांगा बरं, आपल्या 5 एकरात काय आहे? ऊस आहे, ड्रीप आहे, विहीर आहे. अरे आपल्या शेतामध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मी. अहो भाऊ, किती वर्ष झालं मी शोधतोय ती लक्ष्मी, कशी माझ्या हाताला गावाना. गणा शोधलं तर मिळेल, नाही तर काय मिळणार नाही. कष्ट करा, घाम गाळा. लक्ष्मी तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. नक्की दिल दर्शन. हा, चालतंय. येड्या जावा आजार. बरं मी जाऊ का? बघ तू पोर येतात हाला का? अण्णा येऊ का? हा ती बस डोक्यात निवांत संध्याकाळी गप्पा मार. जा लवकर. ओके ठेवा डोक्यात. बरं पाटलांच्या जमिनीला घालू का हात? द्या ना, डोकं द्यावं लागू नये सगळ्यात महत्वाची. आहे का तुमच्याकडे हिंमत मला मदत करायची? काय काळजी करू नका, भेटा तुम्ही. तुम्ही आम्ही हाय पाठीशी. विचारून बघा. हा. पाटील खडूस आहे. हो मी म्हणलं की नाही म्हणत. बर घाला. चालते. छोट्या घरी सांगतोय कॉलेजला चाललोय म्हणून, हा, आणि सॅक घेऊन कुठं बारामतीत बोंबलत फिरत होता. मग कॉलेज सुटल्यावर काय कुठं जाऊ? कॉलेज सुटलं होतं काय? मग काय लागा? आम्हाला माहित नाही कॉलेजचा टायमिंग. छोट्या तुला सांगतोय, शाळेच्या नावानं बोंबलत फिरू नको. बाळू काकाला नाव सांगेन तुझं मी. नाही रे लागा, आम्ही कुठं लागा फिरत होत लागा? काय कुठं फिरत होता? अरे घरी येत होतो. हा, थिएटर पैसे दिसला होता की बरे. हा, लगा तुला काम आमच्यावर लक्ष ठेवूनच आहे की. लक्ष ठेवून म्हणजे आम्हाला काय माहित नाही बे कुठं कुठं पोरं फिरतात ती. मग एक दिवस सुट्टी घेतली, मग काय झालं रे? एक दिवस सांगतो बाळू काकाला, मग कळलं तुला एक दिवस जा कसा. सांग. हा, जा सांग. अरे शाळेच्या नावात जातोय आणि बोंबलत फिरतोय, लाज वाटली पाहिजे तुला. तू कॉलेज जातो ए, काय? पोरांनो, काय रे का ना? तुला कसं करतं का ना, आम्ही इथंच बसलोय. कसं येतो लगेच? अरे मित्र कुठं बसले हे मित्राला माहित नसतं वय. हा, अरे तुम्ही म्हणजे दोघं काळीज आहे माझं, आत्मा आहे तुम्ही. काळीच. हा, काळीज एकच असतं, 2-2, 3-3 नसते ती. हा. तुम्ही नाही, दोघं नाही, आम्ही माझा तुम्हाला काळीज काळीज आहे. मानतो. तुम्ही काय मानता मला माहित नाही, पण मी मित्रांना काळीजच मानतो पहिल्यापासून. बरं आज काय करताय? आज आज अरे काम आहे आम्हाला. बाहेर जायचं बरं का आपलं. हो, आम्ही बारामतीला जाणार आहे. आमचं ठरलंय, मगाशी ठरलंय. काय त्याच्यामुळे आमची आता बसलो होतो बोलत. ऐक की, काय कशाला चाललाय बारामती? हाय थोडं महत्वाचं काम आहे का ना? बरं ऐक की, महत्वाचं काम ठेवा बाजूला. हा. चला की आज माझ्या बरोबर रानात. काम आहे रे, नाही तर आलो असतो कारण. काम आहे. तुला म्हणलं होतं का नाही मीर, ह्यो तसा येणार नाही आपल्याकडे. काय ना काय काम घेऊन येणारच त्यो. अरे काम म्हणजे काय माहितीये का, माझं काय लय मोठं काम नाही. काय करायचंय, जरा उसाला मिक्सर टाकायचे आणि जे मोठा मोठा काँग्रेस आहे का नाही, तेवढा फक्त उपटायचा आहे. मग गडी लाव की. आता तुम्हाला तर माहिती आहे, आता मजूर राहिलंय करायला का? अरे का ना हो, पण लका आम्हाला वेळ नाही लका. आज तू बघतोय ना, उद्या करू आपण. ऐक, उद्या करू. अरे उद्या नको, असू बघ, दे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. अरे का नाही एवढं लागा, आम्ही ठरवलं का तू मग मग मोडा असं कर, तू मोर आम्ही तू मागणं. नको नको मोर जा मोर तू. असं लय वेळा मला तुम्ही मोर छोटे आपण जाऊ नक्की बरं हो, का. जाऊ, ते आम्ही- काम करू आम्ही- आणि येऊ. ऐके आमिर, अरे आपण वानगोळा करू. मी तुझ्यात येतो, तू माझ्यात ये. ऐका ना, परवा दिवशी आपण छोट्याच्यात जाऊ. लय छान आहे. आम्हाला काय रणबी नाही वय आमच्या द्यायला. का? आणि तुम्ही घेतलं होतं कोणाचं गाणं वाट? लय गपला का ना काही थापा आणू का आम्हाला. लयला बडाय बरं का. प्रत्येक वेळेस म्हणत असतो आपण वारंगोळा करू. अरे मी जातो की ह्याच्या वेळेस. आणि काय रे, माझ्या इथं एकदा तरी आलाय का? हा, तुला म्हणलं चल रे गाणं, मी तू तुझ्या इकडे का रानात कामाला तर माझ्या इकडे येतो. येतो का होय रे? अरे मग आमिर फक्त एक दोनच नाही आलो का? एकदा दोनदा, एकदा तरी आलाय का? अरे जा. अरे काय विषय होतो माहिती का, तुझ्याकडे यायचं असतं बरं का मला, पण अरे मला बी कामाचा लय लोड पडतो. जमिनीचं बघायचं, गुरांचं बघायचं, पण आता ह्या वेळी तसं नाही करणार. आणि आम्ही काय मोकळे आहे? शपथ येतो आमिर, तुझी शपथ आम्हाला काय येतो. कामं नसते तुम्ही. अरे ये तुला का? अरे तू भाऊ आहे का, कोण येला का? तुझं नाही आलं तर हे तरी कुठलं येतंय तेव्हा? आपल्या घरातल्या घरात तरी असं नको करू. हे असं प्रत्येक वेळेस तुझं असं असतं इमोशनल करायचं. चल असं भावासाठी. हा चल, काळी चल, जर तुझं एकच आपलं- तासा आम्ही राय आम्हाला जायचं 1-2 बरं, तासच एक तास फक्त. लागा. हा. काय होईल तेवढं करा, 1-2 तास. तुम्हाला जेवढं जमल तेवढं आम्हाला करा. पुढे काम आहे का ना. जेवण सांगतो संध्याकाळी आणि प्लस. बरोबर. हा चला चल. आमिर, हिर बघितली का? उन्हाळ्यात सुद्धा पाणी निघत नाही बरं का. बरं. फुल चालती 5 गणा
आपल्याला उन्हाळ्यातला का इथंच पोवायला यावं लागला मग काय लय स्वच्छ पाणीला का छोट्या हा. अरे आम्ही ह्याच्यातच पवाय शिकलोय आणि मी काय अरे मला भाऊनं पटकळी बसवलं होतं आणि शिकवत होतं ह्याच्यात पोवायला गाणं एक तुला वैशिष्ट्य सांग का मी अजूनपर्यंत आहे ना ही हिरा आटलेली बघितलीच नाही. अरे आमिर कसं आटल पाणी डायरेक्ट त्याला समुद्रात सपाटे जे काय हो बरं का तुम्हाला नाव जायला लागलं का नाही तुम्ही समुद्रात सप्लाय आणला तुम्ही लय लाबाड बोलता बरं का सप्लाय नाही रे सप लागलाय सप म्हणतात त्याला. एवढं बिला बडा बोलत जाऊ नका. समुद्राचा लागला ना आमक्याचा लागला ना तमक्याचा लागला आलोय नाही तर हा चला मग घ्या करायला. कुठे रे काँग्रेस काय तू म्हणला काँग्रेस काढायचं इथं तर काँग्रेस काय दिसा नाही. अरे तुम्हाला सरप्राईज दिलेला का घनाच्या रानात काँग्रेस असेल. बरं का अरे शेती काय रे करायची वय रामभाऊची शेती या रामभाऊ सारखे ताट असणार कसं आहे ऊस. चला मला का गाणं बरं ऐक ना आता लई बोलण्यात वेळ घालवू नका लागा तुम्ही एक तर तास 2 तास थांबणार ते बी गप्पा मारणार घ्या की ड्रिप हातरायची पटापट हो लगा गाणं तिथे किती लाबाड बोलला रे तू का म्हणला काँग्रेस उपटाय जायचंय आणि हे असलं कामा अरे नाही का काँग्रेस उपटायचा ही किरकोळ काँग्रेसपेक्षा का लई पटेन जाऊ चांगलं दे आहे. छोट्या 15 मिनिटात होईल. हा बस खरं सांग जरा तू काय असेल ती गाणं ही झालं ना लगेच जेवायला दुपारीच बोली केली होईल. काय, दुपारी मग बरं, चालतंय दुपारीच जाऊ मग आज. चल घ्या गाणं हा किती रे खराब झाली ट्रिप हा नाही का ड्रिप चांगली रे वडकी चोरात तिकडं वर तिकडं वर गाणं माथ्यावगी नीट. ऊस वाळून चाललाय बरं का इथं म्हणून तर बाबा ही पाणी सोडायचे मोटर चालू करायची या. नीट नीट खाली पडती या व्यवस्थित घे खाली पडून देऊ नको आता बघ की हो ऊस कसा आणतो आता नाही नाही तुम्ही ऊस आज लय- बघता नाही ह्याला? ऊस लय जोरदार आहे. गाणं पुढच्या महिन्यात डोक्यापेक्षा वर दिसणार तुला. आमिर लय पळतोय का झालं गाणं भूक लय लागली बाबा 2 तास झालेला का नुसतं ऊसला काय म्हणला भूक लय लागली बाबा. नका लगे तुला तासाभरात भूक लागला मग काय लागा तुझं गाव उघडच येईल का लिहिला का टोचायला लागले ही होय गाणं खसते ऊसाला कुसलंय हा जाकी बेड काय तर घेऊन ये की तवरच्याने मग नंतर जेऊ की आपण. हा बघ तुम्हाला मी सांगितलं ना काम पूर्ण झालं का नाही की डायरेक्ट जेवायला जायचं म्हणून एक काम करतो पर्यंत ऊस घेऊन येतो ऊस खाऊ थोडा थोडा हा वर गाणं चिकू आणू पिकलेत की लागा 2-4 चिकू आणतो. आनंदी केला गाणं ह्या कारणामुळे मी उज्याला रानात आणला नाही का तर ते चिकू नारळ काय ठेवत नाही आणि तू निघाला चिकूला चिकू अजून कच्च येतं जा आणणार आम्ही. पिकल्यावर दिन मी घरी आणून 2-4 मी आता बघितलं तर पिकलेलं अरे मी नाही. आणणार आहे बाबा जा. ए इकडे इकडे कुठं हात लावू नका जीव सांगितलंय तीच आण आलो रे छोट्या चिकूच घेऊन ये. ए आमिर कोणा का ए आमिर लईला काय यावर रे भाऊ कितले मुंग बसायचं आलंय पण असून दे ना गाणं अरे असं ती म्हणजे कशाला बाबा आलो आपण आलो विकाससाठी असं नसावं दुसऱ्याच्या नातलं उचला उचली सवय चांगलं नाही मला का एक बी चिकू पिका नाही सगळे कच्च झहरत चिकू आहेत आधी जीव लागा का ना जाऊ द्या ऊसच घेतो. पैसे गाणा हे गाणं इकडे ये लवकर. काय रे लवकर ये लवकर ये. का अरे बघ हो छोट्या अरे पैसे बघ की कसं गावलं. होय का मग काय आणि इकडं आले माझ्या ना सगळं मी तुम्हाला सांगतो मी या या, या या सोड सोड हे थमकेला का ना अरे काय कुठं घेऊन चाललाय पिशवी? कुठे घेऊन चाललाय म्हणजे एकटाच कुठं पुढे घेऊन चाललाय पिशवी? अरे थांब मी तुमच्यापेक्षा मी सगळ्यात मोठा आहे म्हणून मी हाय जाऊन की? काय म्हणून? असू दे लगेच लय शान आहे. असू दे म्हणजे. अरे सगळ्यांकडे दिली पाहिजे ना मला गावली पिशवी सगळ्यांकडे दिली काय अरे संबंध? झाले की म्हणजे का नाही चांगल्या वाणीला का मी तुम्हाला बोल ए, छोट्या! छोट्या थांबाय ए, त्याला धर की. अरे छोट्या पुढे जाऊ केला का छोट्या काय आणि इकडं मी मग पुसत पळून जायला त्याला गाणा गाणा त्याला धर. सोड मला गावली आणि काय संबंध तुमचा पळून जाताय बाई. हे आमिर आमिर तो लीट सांगतोय पैसे दे. केला का गाणं टाकी हाफ डायरेक्ट त्याला
अरे मूर्ख काय जाऊ नको सांगतोय काय? काय काय सांग की काय का पळून घेऊ जातो हा, म्हणजे आमचं पैसे ती काय संबंध काय आमचा संबंध? पैसे? म्हणजे तुमचं कधी? थांब, पैसे कुठं गावलं रानात रान कुणाचं आहे तुमचं आणि मग पैसे कुणाचं असणार काय संबंध आहे तुमचं नाही पैसे मला अरे, गावलं ते हा बघ ऐक भाऊ मला सकाळपासून म्हणत होतं गाणं रानात लक्ष्मी गाणं रान लक्ष्मी अरे ही लक्ष्मी ए, भाऊ मास आहे ना रानात कोण ठेवतं का आम्ही रानात कोण ठेवत नाही तुला सांगतो बरं ऐक बरं. ए, थांब. मास करू आपण तिघात वाटणी करू हा वाटणी ठीक आहे वाटणी कर मी पण आहे. तिघात गाणे चांगल्या वेळेला का मी आणलेला का माझं मी घेऊन गेलो नसतो का पण माझं मी म्हणजे कमवा गेलता काय तू कमाई म्हणजे मला गावलं छोट्या कोणाला भाऊला गावलं मग तसं असतं वय तू अरे तिघात वाटणी अरे आपलं पैसे तर आम्ही रे आपलं नाही. घरातलं भाऊंचं पैसे ती कर वाटणी वाटणे. काय छोट्या गेला ए, काय अरे ऐक, बघ, काय करतो रे? अरे मागं, मारीनार दोघांना बी. अयो, तिघात चमचम घेऊ की तिघा कुठं आलात तिघा बरं मग ऐक थांब चला चला निघा. दोन मिनिट हा अर्ध तुला घे आणि राहिलेले अर्धे आमची दोघं दी 1 रुपया मिळणार ना दोघाला 1 रुपया अरे गाणं मला गावलं अरे जाऊ. अरे छोट्या नाही झालं मग थांब 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 थांब. 1 मिनिट थांब थांब तुला म्हणतो ना मी अर्ध तुला घेईन बाकीचं राहून दे आम्हाला छोट्या चांगल्या आणि सांगितलं मग ह्याला काही कळतच नाही जर गेलं, जा छोट्या पिशवी घेऊन अरे काय सामान तुझं अरे बघ काय झालं हा पप्पा झाला का पप्पाला ती फटच घेऊन पळाला अरे आपण भाऊ भाऊ किती चल चल पळ फटल ताण छोट्या थांब छोट्या थांब तुला नीट सांगतो या गाणं धर, छोट्या त्याला छोट्या मी दगड घालीत जागा तुला सांगितलं ना. ए बघ काय मी तुम्हाला सांगतोय अक्षरशः ना हा बघ तुम्हाला अक्षर सांगतोय पुढे झालं ना हा बघ डोक्यात दगड आली मागो अरे गाण्याला का घेऊन केलं रक्तपात घडेल दोघाला सांगतो मी रक्तपात घडेल अरे आमचं पैशातला का अरे काय अरे संबंध आम्ही असं तुमचं? काम आलाय अरे तिथं कुठं राहणार पैशाला का रानात कोण काय का छोट्या आहे, बघ कसं करतोय काय चाललंय का मी लय तापलोय मी आई शपथ सांगतो कांताकडे खालटा केला का ना ना बघ आकल फोडी आकल थोडं थोडं तर दिला गाणं 1 रुपया मिळणार नाही एक नोट अरे आमच्या भाऊचं पैशातला का मी तुम्हाला किती वेळा खोटं बोलतोय का नाही का ह्यांचं काय पैसे भाऊचं मला संबंध गावले. खोटं बोलतोय ना निघा निघा लगा गाणं तुला का पैशाला म्हणतो मी मारीन ना मारीन 3 महिन्यात निघायचं 1 2 आमिर चल लवकर निघ नाही पाचणार कुत्र तुला पैसे निघ माग सुद्धा बघू नको लका सगळं पैसे त्यांनी नेलं छोट्या हा कितीला पडाय बघितलं का हा अरे पण तुला एवढी मस्ती कशाला पाहिजे आमिरला का अरे मी म्हणलं आपल्या तिघात वाटणी करून घ्या म्हणून मी घेऊन आलो अरे तिथनं घेतलं होतं ना पैसे तिथनंच लांब पास व्हायचं का मला फोन करून परत बोलावलं असतं की तू मला माहिती आहे का ह्यो असं करणार आहे हा काय रे नाही लागा दड पिशवी हाताला लागली नाही अरे आटानी पण नाहीत आमिरला का आपल्याला सगळं पैसे घेऊन गेलाय त्याच्या तोंडाकडे आयुष्यात बघणार नाही छोट्या आयुष्यात आजपासून त्याची ना आपली दोस्ती कटापा दोस्ती नाही आणि काय नाही मी तर भाऊ बी म्हणत नसतो त्याला संबंध तुटला माझा आणि त्याचा आता सकाळ धरणं ताबलून घेतलं आणि पैसे घेऊन गेलाय हे त्यांचं खानदान आहे ना त्याच्यामुळे वसाळे माहितीये का तुला त्याला का आपण बघतो छोट्या आता त्याच्या तोंडाकडे बघत नसतो मी अवघड झालं सरपंच चेअरमन काय नाराज आहेत काय मग आमच्या कशासाठी आता मधलं प्रकरण पाईपलाईन अहो आम्हाला माहिती होते का क्षेत्र किती जात आहे काय होतंय झाली एकदाची थांबा 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 गाडी लावा गाडी लावा हा पेरू घ्या लावा त्या. सरपंच घ्या पेरू खाऊ द्या नाही खाऊ ना आपण पेरू घ्या हा चिरा मीठ लावा संजू बाबा वयस्कर माणूस पण कष्ट करतो का नाही आणि ती बी स्वाभिमानाने कोणा पण हात पसरत नाही माणूस हा आणि आपल्या गावातली माणसं पोर तरुण पोर बोंबलत हिंडते ती काम नाही धंदा नाही करत घ्यायला काय माणसाचा आदर्श काहीतरी मग अरे कुठलाही व्यवसाय हा तसा चांगलाच आहे आणि मग काय म्हणाले मेंबर म्हणजे अर्ध्या पेरू ग बसवलंय हा दुसरं अजून कापणार. द्या, द्या, द्या. बाबा. बस की झालं खा तुम्ही काळजी करू नका बाबा वय किती तुमचं 80 बघा मेंबर वाटू द्या काहीतरी थोडं अरे 80 वयात आपलं बुसकाट होईल राहायचोच नाही आपण मग काय तुम्ही मला सांगताय मी घरची कामं करतो पैसे द्या की आता रे आणला का पोरांना बी न्या की तुमच्या न्या मी देतो पैसे का काळजी करताय घरी नाही अजून कोण राहिलं असलं तर बाबा दारा सकाळ सकाळ
हा नाही 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 उद्या आलं की भेटतो की बरं 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 चालतंय की बाळवा का तुम्ही राव सकाळपासून इथं टोकारताय जाता मी इथं टोकर होता आलो तर इथं टोकारताय हात उचलून काम करा राव ती पाटी तुझं खोरा 4 दिवस मी काम केलंय पैसे फेक माझं अहो हिता टोकारतो तिथं टोकारतो रक्कम द्यायचा कोण तुझा बाप द्यायचा का हो का पैसे दे हो का पैसे फेक म्हणताय काम नीट केलंय का हे सगळीकडे चढ उतार केला या हे जर तुझं चुलता आलता का उचलायला तुझा बाप आलता का हे उचलायला एवढी मोठी दगडी निवड डोळं गेल्यात काय तुझं जळल्यात का पेट झालं अहो कसं केलंय हे सगळे टेंगलं टेंगलं केलं जाते रानात पैसे सगळं फेक माझं पैसे फेक माझं नको मला कामच नको हो का बाळू काका पैसे आहेत ना अख्ख्या वर्षाचे पैसे तुम्हाला देतो वर्षाचं नको 4 दिवसाचं दे माझं वर्षाचं तुम्ही चुलता पुतणे पैसे लोकांचं काम करून घेऊन बुडवता माझं नको. बुडवलेत रुपया कोणाचा बुडवला नाही बाळू काका हो का एकतर काय होतं माहितीये का मी ते एकतर भाऊला काम दुसऱ्याला द्या म्हणत होतो काय होतं पण बाळू काका म्हणलं आपल्या अरे गावातलं- तुमच्यात कोणी येत नाही का ना कामाला बाळ्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माझं पैसे फेक तुझं तत्वज्ञान प्रवचन मला सांगू नको बाळू काका हो का तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही विश्वास विश्वास निकडे पाणी पचे येतात मला सांगू नको ते मला पैसे फेक अरे धमानी बोला घेतो की पैसे तुमचं नाही म्हणलं ते बी एका वर्षाचा अख्ख्या वर्षाचं पैसे तुम्हाला देणार आणि दुसरी गोष्ट ऐका ए गण्या मी तुझ्यात कामाला आलोय मला गडी समजा मी सान चापट्या मारीन माझं रक्कम दे गडी समजू नका तर मग फुकट आलाय का फुकाट मग दिलेत का पैसे 4 दिवस नुसता म्हणतोय दुपारी देतो उद्या देतो अहो बाळू काका तुम्ही कशाला टेन्शन घेता तुम्हाला अख्ख्या वर्षाचे ऍडव्हान्स पैसे मी देतो अरे फक्त गणा. माझं एक काम तुमच्याकडे महत्वाचं आहे. गणा मी काय सांगतोय तुझा चुलता तरी 100% थापा मारतो तू 200% थापाडा निघाला माझी रक्कम दे मला बाळू तुझ्या- काका अहो थापाचा दिवस गेला आता तुम्ही काय करा माहितीये का गावात आहे ना गावात 4-2 जण बघा 10-20 जण बघा काय झालं व्याजाने पैसे देऊ व्याजाने कसं टक्के चाललंय अरे आमचं ते गरीबाचा याच आणि द्याय निघाला अहो देतो की तुम्ही दमानी बोला राव किती पैसे तुमचं माझं 2,500 रुपये झाले तुझ्याकडे 3 दिवसाचं 10,000 देतो 10,000 देतो म्हणलं ना माझं तुम्हाला. 2,500 दे मला बाबा 10,000 देऊ नको तू ते बी देतो तुम्ही काय करा माहिती व्याजाने पैसे कसं चाललेत मार्केटला आम्हाला माहिती काय तुझा बाप चुलता याच आणि घेतो का आम्ही घेतो भाऊ मला सांगता येत तेव्हा भाऊचे मार्केटला लय पैसे इन्व्हेस्टमेंट आहेत आणि भाऊच्या मागोमाग ना पाऊल टाकून येणं मला सुद्धा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ती माणसं तुम्ही शोधा मारण्याचा पैसा आहे बरं का आपल्याकडे भरपूर घडणा माझा सल्ला ऐकतो का तो माझा सल्ला ऐकल्यावर कधी वाईट घडायच नाही प्रायव्हेट आहे इकडे तुम्ही बाळका सल्ला कमी देता आणि टोला लय देता याचा पैशाचा कधी धंदा करायचा नाही ज्याने याजाने पैसे दिले ना किडे पडून मेले किडे पडून अरे नाही आम्हाला व्याजाचा धंदा करायचा आहे नाही याचा धंदा नाही करायचा म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करायच्यात अरे शेअर मार्केटमध्ये पण बेकार झालेत लोक त्याचा अभ्यास असतो एवढं पुस्तक वाचावं लागतं तेव्हा मोठी होते ते माणसं शेअर मार्केटला कोणी उठल सुटल तुझ्यासारख्या येड्या गाबाळ्याचं काम व्हायचे बाळका राव लय आबरू काढता राव तुम्ही किती पैसे तुमचा हाय का बरो माझा 2,500 रुपये फेक माझ्या कामाचा पैसे फेक काय रा आल्यापासून पैसे करताय किती पाहिजे हा तर बाळका म्हणला 10,000 देतो अहो देतो मग देतो की लगेच वय आता 2 3 4 5 2,500 माझं घेतलं बाबा घामाचं माझ्या गरीबाचं तू निघ आणि हे कर तुझा चुलता कुठे गेलाय भाऊ मिटिंगला गेलेत मुंबईला अच्छा मिठ्ठा काय त्याचा बॉम्बला चिडतो पाराव बस तर मिठ्ठा गेला मग तुम्हाला काय माहित असतं भाऊचं दाखवा दात मी- वेगळं येतं आणि खायचं दात वेगळं येतं तुमच्या पैसे पहिल्यापासून हे पहिल्यापासून त्याचं बरं घरात तरी मान्य केलं तुमचं भाऊ म्हणजे समुंदर आहे समुंदर अंत लागून देत नाही कोणाला लय डेंजर काम आहे मुख्यमंत्र्यांवर आज मिटिंग आहे सांगितलं का तुम्हाला गाणा मारचाला का थापा मारून एवढ्या तू ग बस हा तर मी एवढं करून जाणार रे माझा मी घरी आणि बाळका तुम्ही दारू पिऊन फक्त कामाला येऊ नका अजिबात लेवल गाव ना तुम्हाला कामा चुकलं काय सगळं खालीवर करून टाकलं या तुमचंच उंड काय काम आहे इथलं घरात तू सांगा ना माझ्या डोक्याला तापत करू नको पाणी सुद्धा नाही लागा इथं आल्यापासून विचारलं कोणी पाटील हा का बाळासाहेब इथं बसल्यात बाळासाहेब एखाद्याचं काम घेतलं होती काम पूर्ण करत जा की हो तुम्ही हे काय चाललंय काल पाटलांच्या रानातून दुपारचं निघून आला
आज माझ्या इथनं सकाळी तू म्हणला इकडे गाण्याच्या इकडे निघून आलाय. पाटलाच्या रानात गोणस दिसली माहिती का? इतकी पायातनं गेली माझ्या गोणस, मेल्या का जबाबदार? मग सगळं आयचण झालंय पाटलाच्या रानात, काँग्रेस वाढलाय छातीभर. अहो रानामध्ये जित्रावर राहणारच ना. बरं असं करा, चला आमच्या रानात चला आता. कुणाच्या? आमच्या. काय बोलताय अध्यक्ष? आणि आमचं कोण करायचं? ए गाना, मी काल उचल दिली बाळासाहेबांना, तुम्ही देता का पैसे? तुम्ही काल उचल दिली ना, मी आज रोख पैसे मोजलेत. बाळा दिलेत का नाही? देत नव्हतं पोरग, पैसे बळा बळा घेतलं. मग? आणि सुभाषराव लय मजा आला ह्यांना राव. तो म्हणतो याजाने पैसे द्यायचे, आहे का कोणी याजाने पैसे द्यायला? ईस गिराय का बघा म्हणताय तुम्हाला कमिशन देतो. मगाशी बी 2 जण पाटील आपल्याला म्हणत होते की ना, गाना विचारतो व्याजाने पैसे पाहिजेत का? अध्यक्ष फक्त गावातल्या माणसाला मी याजाने पैसे देणार नाही, गावातल्या माणसाला मदत म्हणून देणार. तुम्हाला काय अडचण आहे का? मला कशाची अडचण नाही. नाही म्हणजे कधी लागलं पैसे बिशे ना डायरेक्ट मागा बरं का, बिंदास. मला लक्षात आता देतो का? गावातल्या पन्नाला मदत करतो म्हणा. तुम्ही पेचाल बाबा जाऊन. हे म्हातारं माणूस आहे, ह्यांच्याकडनं काल ऍडव्हान्स घेतला आणि तो परत गायब झाला वेळ कामावून तुम्ही. चला 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 हे गाण्या, माझ्या कामावर बाळासाहेब काम करीत असताना त्याला फिटवून इकडं आणलं काय कामाला? कारण तुम्ही किती जणांची उचल घेऊन काम करता वाशी? मला त्याच्यामुळे आम्हाला पैसे द्यायला बरं वाटेल का तुम्हाला? मग एकाचं काम केलं तर ते शेवट करायचं आणि पैसे घ्यायचं नगदी. माझंच रोख असतात पाटील, मी नेतो आज बाळासाहेब. आपण ही असली भेटते की असली म्हणजे कसली? असली म्हणजे कसली? पैसेवाली तर आम्ही. मग माझ्या कामावर तर कशाला आणणार बाळासाहेबाला इकडं? पैसेवाले कुणाचं आव्हान तुमच्या कामावरचं? मग आता कुठून आला? तुम्हाला हे दोघाला मी स्पष्ट सांगतो, जोपर्यंत आमचं काम होत नाही ना तो बाबा कोणाच्या इथं जायचं नाही अजिबात. उचलून नेईन उचलून अरे पटे हो का, तुम्ही दोघं भाऊचं दोस्त असल्यामुळे मी ग बसतो. या दुसऱ्याचं कोण असं ना, अरे बघता काय पैशाची गुरु मी कोणाला दाखवत रे? अरे आम्ही काय कच्चा आहे करे पैशाला? आम्ही पण रामभाऊचा पुतणे म्हणून बसतोय. मग नाही तर मग कळलं असतं तुला. माझा आहे का? माझा आहे का? काय करा तुम्ही तिघात एक मिटिंग घ्या आणि पहिल्यांदा कोणाच्यात काम करू ही सांगा, त्याच्यात करतो. तुमचा मिटवा आधी. मी काय गाडी निघाली नाही तरी आम्हाला शिकवायला लागलाय. हो का, तुम्ही माझ्यापेक्षा वडीलधारी माणसं इथं, मी तुम्हाला हात जोडतो. माझी कळकळीची विनंती आहे. काय होऊ द्या माहितीये का अध्यक्ष, माझं चालू काम आहे, माझं संपू द्या. तुम्हाला तिकडे 8 दिवस घेऊन जा. अहो मी नको म्हणत होतो भाऊला, दुसरा गडी बघू. बाळासाहेब चल कामाला, चल चल अहो चल रोकडे देतो. हे बघ पैसे द्या माझं. नाही पैसे दिले. अरे तुमचं तुम्ही मिटवा की माझ्या कशाला गरीबाच्या अंगावर येत आहे? बाळासाहेब हे धर तुझं सगळं पैसे काय ठेवू नको तुझी उठ नाही तुझं. चला पाटलाच्या असं पाहिजे. तुम्ही लगेच नका निवड भाऊला तर येऊ द्या. अरे पैसे दिल्यात पाटलाने रोख. अहो मी काय दिलं तुम्हाला? मी चुक दिलं का? काम करणारा पैसे द्यायचे ते. चला चला तुमचं पण करतो. चला चला चला. अहो नम्रानी बाळासाहेब नम्रानी. खबर अध्यक्ष जी काम करते त्याला पैसे द्यावा. मी व्याजानं पैसे देणारा माणूस पाटील मी जास्त पैसे दिले आता त्यामुळे माझ्या रानात नेतो. हा चला 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 चला. अहो पाटील अध्यक्ष आता ना बांडा उकर की खर्रा खर्रा. हा खरा खरा उखराय काय कोंबडी वय. भाऊला सरी सांगत होतो, नाही ती माणसं आणि त्यात कामाला पैसे बी गेलं आणि माणूस बी गेला. पसा बोंबलं त्याच्या आईला. रामभाऊ रामलल्ला आहेत का? काय सुभाषराव काय म्हणता पाटील? राम राम. कसं काय सुभाष आंतरपीक? सुभाषराव आंतरपीक बोला कसं काय? सगळं चांगलंय, तुमची शेती चांगली, हे चांगले, पण तुम्ही संस्कारच द्यायला कमी पडता. पिकांना संस्कार रामभाऊचा असणारच की. रामभाऊ शेतात चालायला लागला तर त्यांना आपोआप कळतं नीट वागावं, नीट वाढावं, नीट फुलावं. कुठलीही गोष्ट योग्य वेळी थांबवली ना, रामभाऊ पश्चाताप करायची वेळ येत नाही. पिकांची वाढ रामभाऊ थांबवू शकत नाही. पिकाबद्दल बोलत नाही रामभाऊ मी. काय म्हणताय? इसकडून सांगा की. नाही गाण्याबद्दल बोलते. अच्छा गाण्याबद्दल बोलता, बोला काय म्हणता गाणं? तुम्ही कधी चुलतं पुतणे व्याजाचा धंदा करायला लागला गावात? व्याजाचा धंदा? व्याजाचे धंदे जे जे करतात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणारा महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती म्हणजे त्याचं नाव म्हणजे रामभाऊ. म्हणजे तुम्ही आवाज उठवायचा आणि घरातच व्याजाचा धंदा सुरू ठेवायचं. कोण व्याजाचा धंदा करतोय सुभाषराव? रामभाऊ पाटलांना विचारा, तुम्हाला माझं खोटं वाटेल. गणा विचारत होता व्याजाने गावात कुणाला पैसे पाहिजेत का मला सांगा. मला विचारतोय तुम्हाला पाहिजेत का? मला सुद्धा म्हणलाय पाटील तुम्हाला पाहिजे असतं घ्या व्याजानं. काय बोलताय? हो
काय बी सुभाषराव आरोप करणार माझ्या नाही, पुतण्यावर. हे पाहत असेल तुमचा पुतण्या ना आमचा नाही का कोण गाणा हा तुमचा जर असताना हा. त्याच्याबद्दल अशी तक्रारच केली नसती. नाही नाही त्याला ह्या संदर्भात तिथं झापला ना त्याला पण ऐकल ना ऐकल ह्याची काही गॅरंटी आता मला रामभाऊच्या- तुमच्या कानावर घालायला लागले. पाटील मला रामभाऊंच्या बोलण्यावर असं जाणवायला हा. लागलं की रामभाऊच गणाला खत पाणी घालतात आणि पैसे पुरवतात. प्रश्नच नाही. रामभाऊ शेतीला खत पाणी घालेल पण चुकीच्या गोष्टीला खत पाणी घालणार नाही. मग घरात काय चाललंय कळत नाही तुम्हाला? सुभाषराव गाणं कसं काय व्याजाचा पैशाचा धंदा कर त्याच्याकडे पैसा नको का? अहो मी त्याच्याकडे दिलं तरच त्याच्याकडे पैसा येईल ना. मग आम्हाला कसा म्हणला रामभाऊ? अहो त्याच्या बायकोला चाप जरी घ्यायचा म्हणलं ना गुलाबाचं फुल जरी घ्यायचं म्हणला गजरा घ्यायचा म्हणला तरी म्हणतो भाऊ बायकोला गजरा घ्यायचा. अरे मला मूर्खा 1000-2000 ठेवत जा तरी तो गणा राहिलेले पैसे माझ्याकडे आणून देतो. इतका तो प्रामाणिक आहे आणि तुम्ही व्याजाची भाषा करताय. लाजा बिजा वाटत नाहीत का तुम्हाला? पैसा असल्याशिवाय व्याजाची भाषा कुणी करत नाही. म्हणजे बरं, ती बी आम्हाला अध्यक्षाला ना पोलीस पाठवायला. सुभाषराव मला काय कळणार पैसा असल्याशिवाय माणूस व्याजाचा धंदा करेल का नाही? त्याच्याकडे पैसाच नाही मी दिल्याशिवाय कुठं येणार आहे? असं काय करता येईल? पाटील एका तुमच्या घरातलं आम्हाला काय माहित नाही. आम्हाला जे कानावर आले ते आम्ही तुम्हाला सांगतो. आपणच मूर्ख झालो. चला हा. आपण ओग सांगायला जावं. बरं वाईट झालं ना आपणच मूर्ख झालो म्हणजे. आलं का लक्षात? आणि कवा शेणा होता कोण शेणा रामभाऊ शिवाय गावात? आता रे, बचत करा उद्योगधंद्यामध्ये पैसा गुतवा शेतीमध्ये गुतवा पीक पाण्यामध्ये गुतवा. हा? आपल्या पोराला सांगा अमेरिकेनं कवा तरी 2 रुपये पाठवून देतो. गाणं आरोप करायला लागली. बावळाटाचा बाजारच झालाय का ही गाव म्हणजे. सतुषा हा. मला तुझा लय अभिमान वाटते बघ. होय. अरे गडी म्हणून आणि मालक म्हणून शेती करायला लागलं. हा काय काय त्या बाळासाहेबाचं खरं रे? इथं पैसे उचक तिथला ऍडव्हान्स घे तिथला इसार घे आणि पसार हो. अहो मला पण म्हणत होतं चल दुपारनंच आपण जाऊ म्हणत होतं तुला असा फोकाळा असताना गेलो म्हणजे. पण मी कुठे गेलोय मी इथंच हा. आहे. मी म्हणलं नको त्या जायला. गाण्याला बी लय शापाला मी आणि सुभाषरावने. होय का? हा आता कसं आहे शेती म्हणजे स्वतःच्या घामाची आणि कष्टाची पाहिजे. बघ कसे शेती आहे. हा मग बघ कसे फुलं आहेत. बघ कसं भरला स्वर्ग केलाय सत्या. आहे की. तू माझ्या शेताचा स्वर्ग केलंय. देवावली शेत माझं नवसाला पावलं कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. एवढी फुलझाडं फुलायचं कारण काय सांग बरं मला. आपण ह्याच्यामध्ये सेंद्रिय खत वापरलं नाही रासायनिक खत वापरलं नाही फक्त कंपोस्ट खत वापरलं उकांड्यातलं शेणखत. हा शेणखत आणि ती कुसलेलं चिपाट. राम राम पाटील. आता फोटो बघा. कोण आहे? अरे 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 या 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 अण्णा साहेब या. रामभाऊचा सासरा आहे. आला असेल काय ती कामासाठी. ए ठिबकनं देतो ना पाणी इकडं. हो ड्रिपनच आहे सगळं. अरे ह्याला बी फवारणी लागते त्या. मग पहिल्या काळामध्ये कुठलंही पीक असो फवारणी नव्हतीच. आता कसं काय हवा प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे त्यामुळे प्रत्येक पिकावर फळावर फवारणी आहेच. आणि हा खर्च शेतकऱ्याला लय जड होतो. बोला ना. खर्चच लय वाढलाय शेतीचा आजकाल. काय तरी आणि तुमचा एकटाच गडी शेती त्या मनाने लईच झाली. नाही नाही तसं खंबीर आहे गडी चांगला आहे म्हणतात सगळं आहे बघा. हो. हा हिरान का हे जावय बापू शेजारचं 2 एकरात हीच का? काय म्हणतात ते बसा की. हा बस अरे लय आला ना पण तुम्ही थकून बस. आलो म्हणलं चला ये जवळ ये जवळ ये जवळ ये. हा येऊ म्हणलं पाटलाची भेट घेऊन. नाही बरं झालं की. बरं का पाहुणं हे आपलं अण्णा. हा तर शेतात काम करणं हो किंवा न हो बरोबर पण मालकाचं पाय जमिनाला शेताला वावराला लागलं पाहिजे. लागलंच पाहिजे. फरक अगदी. पडतो. हो. आणि समाधान आगळं वेगळंच लागतं. अगदी बरोबर. बरं कसं काय येणं केलं. काय नाही आलो आपलं म्हणलं बरेच दिवस झालं पाटलाची गाठ भेट नाही. असते काम 17-60 हा काम हा गावात. हा हे जावायचं रान ना. हे जावायचं रान उजगेलं. रामभाऊचं हा, हा, रामभाऊचं हा. रामभाऊचं ही तुमचं 2 एकराचं पट्टी घेतली. ही 2 एकराची पट्टी आपलीच आहे. हो हो छान मस्त फुलवली. 17 वर्षापूर्वी खरेदी केलेली होती. वा वा. हम्म. आता काय चाललंय बाजार भाव आता कशाचा बाजार भाव फुलाचा काय जमिनीचा? जमिनीचा काय चाललंय आपल्याला काय कधी घ्यायची बी नाही इकायची बी नाही त्याच्यामुळे काय चालला सर बाजार भाव 30 लाख रुपये चाललंय. 30. हो 30 लाख रुपये एकर चालली 30 नी ना हा 30 न. झालेत व्यवहार 30 नी. वा वा. हो गावात झाली शेजारी पण बरेच गावात व्यवहार हा, चालले हा, ती हा. खादाडी पिदाडी इकते ती बिकते ती. चांगले चांगले पाटील हा? पाचिक वाढून देऊ हा दुसरं कोणाला देण्यापेक्षा द्या आम्हाला शी.
तुम्ही काय बोलता मला काय कळालं नाही. असं गोळक बोलू नका, मोकळं मोकळं बोला बरं. काय इथली लोक तेवढं रेट देणार नाहीत. हा, आणि माझं कसं आहे, कुणाचाही कचरा करायचा नाही. त्यामुळं आता जरी 30चा बाजार असला 5 लाख वाढून देऊ तुमच्या 2 एकराला. तुम्ही कुणाची जमिनीबद्दल बोलताय पाहुणं? इकायची ना वाटतं तुमचं ही 2 एकर. हो का? रामभाऊनं तुम्हाला घरात दिलाय आसरा, हा म्हणून गावात पसरायला लागला का सगळ्या शिवारामध्ये? हा, अहो तुमच्या जावायला ना पुतण्याला ना गाण्याला तुम्हाला सगळ्या इकत घ्यायची ताकद आहे माझ्याकडे. जमीन विकणारी माणसं मला आवडत नाहीत. अहो माझ्या असं आणि मी कानावर कसं स्वतः ऐकल? हा, कोणी आलं. सांगितलं? ऐकलं पाटील असं कुण्या उडत उचल्यानं सांगितलं तुम्ही त्याला? त्याचं माझं नाव सांगा मला. मग उडत आलं ऐकून कानावर असं. त्याचं नाव सांगा ना. बलभीम पाटला जमीन विकायला लागली निघाली म्हणून. बर ठीक, काय हरकत नाही. पण म्हणलं ही काय जर काढले असले तर लय कमी जाण्यापेक्षा आपण नाही नाही नाही. वाढवू द्यावा पैसे हा? पाठवा. अरे अक्काच्या रामभाऊचं घराने तुमची सुद्धा इकत घ्यायची हिंमत आहे माझ्याकडं. हा, काय कच्चा समाला काय बलभीम पाटलाला? गैरसमज झाला पाटील तुमचा. नाही, तुमचा गैरसमज झालाय. मग आम्ही तुमचं तुम्ही 5 लाख विचारायचं मला इकणार आहे का नाही, लेकी भाव किती चाललाय, काय किती चाललाय? हा, नाही तोट्यात जायला नको म्हणलं पाटील. अडचणी वाट्या जायला मला काय भीक लागली काय? पोरगी कशासाठी दिली कांबळेश्वरला? ह्याच्यासाठीच का? जमिनी लुबाडायला? चांगला बोल. हं? फुकट चा- मागतोय का? हा? फुकट मागतोय का तुम्हाला? आपण तिकडे घ्या ना तुमच्या गावाकडे. हाय आता. लिकीच्या जावाच्या दारात खुर्च्या ठोकून बसला युगा चांगला. अहो इथं पलीकडची 15 माझीच आहे. सिद्धार्थ काकाची हे घेतली. बघा तुम्हाला काय घ्यायचं, माझी काही ऐकायची नाही. आलं का बरं, लक्षात? ठीक आहे. नाही ऐकायचं राहिलं एवढा काय रागले नाका राख म्हणजे अहो कष्टाने जमीन घेतली. आलं का लक्षात? मग काय उचलून चालवली का मी? रक्ताचं पाणी केलंय. जमीन घेणाऱ्याला विचारा. जमीन स्वतःच्या पैशाची जो जमीन घेतोय ना तो कधीच इकत नाही माणूस. इकतोय कोण? जो बापाची आहे, पूर्वजात आहे, तो इकतोय. त्याच्या बिंबीला काय नीट लागतं इकायला. बरोबर हा? म्हणून मी म्हणतो माझी पूर्वजात जमीन असते ना मी इकली असती. बरं. पण माझ्या कष्टाची जमीन आणा मी कशी कशी पैशाला पैसा लावून जमीन घेतली ती माझ्या मला माहिती आहे. कारण सत्वीस सांग बरं तू आणणारा. बघा म्हणलं कसं आहे, दुसऱ्याने लय कमी पैसे देण्यापेक्षा मी 5 वाढून देत होतो. नाही 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 नाही. आता तुम्ही माझ्याकडे आलाय म्हणून मी तर सबुरीनच बोललोय. बरं. नाही तर लय भाडाकडं असतो बरं का दुसरा कोण असता तर. पाहुणं म्हणून गप बसतोय. तुमची इज्जत राखतोय अण्णा. आलं का लक्षात? आम्ही तरी कुठे हिसकून चालवली तुमची अहो जमीन? डायरेक्ट तुम्ही जमिनीला हात घालताय वावराला. म्हणजे शेतकऱ्याच्या काळजात हात घालता काय? कानावर आलं म्हणून बोललो. हा बघा बाबा पाटील, हा आलो होतो तुमच्याकडे तोटा नको म्हणून. हा मग ऐका ना, हा ते राहून द्या 5. काय म्हणताय? 7 देतो वाढून. अरे चलो वावराच्या बाहेर वा तुम्ही. ज्याचं हा? काय बोललं ती माणूस म्हणतं माझंच खरं. हा पैसे मग तिकडे बांधायचं बाहेर वा. जाऊ मग. मग काय थांबलाय कशाला? मग जा म्हणून सांगितलं ऐकत नाही का? बघा नफ्यातला सौदा आहे. ए फायदा तोटा मला कळतंय. माझी पडीक राहीन पण जमीन ऐकणार. ठीक आहे ठेवा. हा ठेवणार मी. राहून द्या. हा. तरी पण बघा आडी अडचण आली तर नाही नाही अरे अडचण काय ते? अजून एखादा वाढवू. अरे मी आहे बलभीम पाटील. एकाला अडचणीत गाठील. आलं का लक्षात? अडचणीत- जमीन घ्यायला निघालाय माझा. अडचणीत गाठू नका. अडचणीत मदत करा लोकांना. ए तुम्ही जा बरं. चल बाई. अहो, चांगलं मदतीला आलतो पैसे होते म्हणलं अडचणीला. मदत काय भीक लागली काय? जाऊ मग. यायला किती पांचिट आहे रे. रामभाऊचा सासरा म्हणजे असाच असणार. ओ जातो पाटील. बघा विचार करून अजून. सतीशराव गाला डोक्याचा रात तुम्हाला मी लोडच होतोय. तू कसा त्या मुळावर उठलाय माझ्या? अरे माझं घर जगतंय, तुझं कुटुंब जगत आहे, तुझं पोट भरतोय आणि तू बी निघाला विकायला. ती आईला बाद करून टाकते ती. छोट्या पैसेच काय रे केलं असेल यांनी? काय करणार आहे तायमेर ही? फुकट्या नुसती मटणं खाणार आता. आणि काय करणार आहे दुसरं? छोट्या त्याला का पचणार नाही बरं का? पचणार नाही त्याला अजिबात. बघ तुलाच लय आमचा गाणा ना आमचा गाणा. मला काय माहिती एवढं स्वार्थी असेल. स्वार्थी आता कळतोय वय पैसे नेले. मला काय वाटलं माहिती आहे का? तुझ्यासमोर मला वाटणी द्याय नाही म्हणलं संध्याकाळच्याला फोन करेल. माझा फोन बी उचलला नाही त्यांनी साधा. रास्तावर झोप नाही मला. होय रामीर तुम्हाला हिथं बोलतोय का ना विषयी? पण तुम्ही जुळला बिळला नव्हता ना? काय का छोट्या तुझ्या संगच आहे केला का मी जुळला ना? म्हणजे नाही बाबा तुमचं काय सांगावं. तुमचं तुम्ही खानदानात असलंय सगळं. लय शहाणा आहेस लागा.
त्याच्या संग वेळ बोलतोय आता मी, त्याच्या तोंडाकडे बी बघत नसतो मी. म्हणला का पैसे लय होता आमिर बरं का, लय पैसे होते लागा, निम्म तरी द्यायला पाहिजे होतं लागा त्याने पैसे. थोडं तरी मला तर काय थोडं लागलं असतं, पण काय सगळाच आमची लहानपणापासूनची मैत्री. बोलू नको. पैसे पुढं मैत्री नाही, नाती नाही, कोती नाही, काही नाही बघ. आमिर गाडी लागा. कुठले रे तुम्ही? इकडे इकडे रे. काय करत इथं? काय नाव रे तुझं? नाव काय तुझं? आमिर. तुझं रे? छोटे. काय करता रे इथं? बसलो होतो तिथं सर. तू? बसलोच होतो. गणेश जगताप कोण आहे? त्यो होय, हिथंच राहतो त्यो. कसा पोरगा आहे तो? चांगलं पोरग नाही तेवला का, चांगलं पोरग आहे, लय चांगलं पोरग आहे. काय चोऱ्या माऱ्या करतो? हो, चोऱ्या बिऱ्या नाही तसलं काय करत पोरग. नक्की? नक्की. घर कुठे आहे त्याचं? चल मला घरी घेऊन त्याच्या गाडीत बस. घरी घेऊन चल. गाडी नाही तिथे जायची. मग तिथं रस्त्याचं काम चाललंय, खड्डा खाल्ले, तिथे चालतच जायला लागेल. चल चालत दाखव. जवळच आहे इथं, जवळच आहे. नाही इकडून जायला लागेल तर खड्डा खाल्ले. गरबडतोय का? हा? गरबडतोय का? नाही गडबडत नाही. चल मला घर दाखव. हा, काय झाले पण साहेब? समजेल ना? हा, समजेल तुला. तू घर तर दाखव त्यांचं. दाखवतो की. चला घर दाखव. चला चला चला. गाण्याला सावध कर. चला बर का पोरांनो, दिवस रात्र मेहनत करतो मी, दिवस रात्र. यश आणि यश असंच नाही मिळत. हा, तुम्हाला संपत्ती कमवायची असेल ना, तुम्हाला चांगल्या संस्काराची गरज आहे. आणि संस्कार काय कुठं बाजारात विकत नाहीत मिळत, ते लहानपणापासून कुटुंबातच मिळावं लागतात. भाऊनी जसं मला कळायला लागलंय ना, तसं नेहमी चांगलं शिकवलंय. उगाच प्रगती आहे आमची. हा, तुम्हीला का उठलं की सकाळपासून मोबाईल मध्ये डोकं घालताय, बोंबलत फिरताय, कशी प्रगती व्हायची तुमची सांगा की. अरे असं नीट वागा, असं जर वागत राहत लग्न सुद्धा व्हायची नाही तुमची. तुझं होतं का गाणं लग्न? आम्हाला सांगतोय. अरे माझं लग्न म्हणजे मी स्वतःहूनच करत नव्हतो लवकर, माझी काय तर ध्येय होती रे. लागा गाणं नको सांगू, एक शेपाट राहिलं का ह्याच्यातला का एवढं सांगतोय इथं. अरे शपटांच्या सगळी राणा शिफ्टिंग केली आहे, ते बेहू नको. अरे त्यांची सुद्धा हवा पालट झाली पाहिजे. हा, रोज प्रगती एवढी केली, मग जमीन कुठे गेली एवढी? जमीन म्हणजे कुठे आहे? हा ही पाच एकर तशीच आहे की. बाकीचं काय होते माहितीये का, सगळं पैसे आम्ही शेतीत गुंतवत नाही. बाहेर कंपन्यात इन्व्हेस्टमेंट केली आहे, शेअर सहित आमचं बाहेर कंपन्यात. कुठं बाहेर? मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. डापाल काय मारण्याचा दिवस गेलं बरं का. थप्पा आणि गप्पा गाणं मारत नाही. तुमच्या दोघाला जर काय 55,000 रुपये धंद्यासाठी पाहिजे असेल ना, तर कधी बी घेऊन जा. मोठा शान. आणि वैर त्या बाहुलीचा काय विषय? अरे ती वेगळा विषय व्हायचा. बाहुल्यांच्या खेळण्याची कंपनी टाकायची आपल्याला, त्याला 50-50 दे की बस ना गाणं. अरे पर आता दाढी मिसळून फुटलं तरी अजून खेळण्यातच गुतलायच होय तू. अरे बिझनेस करायचा का ना? बिझनेस करतोय? अरे मला विचार की. या म्हणजे इथं बसला गोट्या, ह्यो मोठ्या आणि आला छोट्या, ह्याचीच कमतरता होती. त्याचं जाऊ दे. तुला पोलीस कसं काय ओळखते तर? बघितलं का? अरे जो आपला काय, मला कशाला पोलीस ओळखत्याल? लागा मी लागा तुला सांगायला का ना, शपथ तुला पोलीस ओळखतात लागा. मला? हो. अरे भाऊकोड बिवकोड आली असेल, काहीतरी सल्ला बिल्ला त्यांना घ्यायचाच. पोलिसांचं काय माहिती का, आठवड्याला पोलीस आमच्या घरीत. विचार का? कशाला? आरोपी गावत नसला, आरोपी शोधायचा असला, खुनाचा काय तपास लागत नसला, भाऊकडून सल्ला घेत्यात. गाना पण आता तुला ओळखतात मला काय? तू गुन्हा बिना करतो काय? गाणं आणि गुन्हा हो तर तिळ मात्र संबंध आहे का? मी गाणं खोटं बोलेल का? सांगतो बोले खोटं नाही. काहीतरी खबर लागली असल्याशिवाय नाही येणार पोलीस बी. खबर बरं भाऊला हुड काय पाहिजे? गाण्याला हुडकतात म्हणजे आपल्याला ह्यातलं काय माहित नाही, फक्त तुला हुडकतात एवढं सांगा. मी जातो आपला. आम्ही बी जातो गाड्या गाणं, तुझ्या नादाने आमच्यावर काहीतरी यायचं. आम्ही जातो. अरे म्हणजे मी काय गुन्हेगार आहे? अरे अर्धा तास झालं मला नुसता चालवतोय आम्हाला. हा, तो रस्ता खराब आहे घर तुझं आहे कुठं नेमका? पुढे गेले की गाणं. का रे हाच का? काय नाव रे तुझं? हो असं मी काय केलंय? काय केलं? गुन्हा करतो आणि परत विचारतो?
मी कसला गुन्हा केलाय साहेब तो नसेल ऐका मी लवे, नसेल. गेला ताब्यात. अयो पकड, पकड, लवे. साहेब तो नसेल अहो. की आपला विरोधकाला नेला ना पोलिसांनी धरून. विरोधक कोण विरोधक अहो रामभाऊचा पुतण्या गाना त्याला कशाला न्याला चोरीचे हेच गावलाय. पैसे व्याजाने दी कुठं काय दी पैसे गावले तर त्याच्या घरात. हा मग सरपंच थांबा. ऐकून घ्या काय आहे ना चुलतीची सवय पुतणीने उचलली काय 100% उचले गिरी. आणि होय मला काय म्हणायचं की पुढारी म्हणणारी ह्यांना गाव निवडून देतोय आणि ह्यांच्याच घरात जरी अशा चोऱ्या व्हायला लागल्या तर कसं गाव निवडून अरे जेवढी त्यांची बदनामी होईल ना तेवढं चांगलंय आपल्यासाठी. काय समजू ऐकून घ्या सरपंच. ही काय करायचं माहिती काय जास्त जास्त वेळ डोकं चालवायचं बर आणि ह्या माणसाला जास्तीत जास्त कशी सजा होईल आणि हा रामभाव त्याला सोडवण्याच्या नादात जास्तीत जास्त गावापासून कसा दूर राहील एवढं बघायचं. आणि नुसत्या टाळ्या द्यायचा नाही विचार करायला लागतो त्याला. जेवढं त्यांच्यावर गंडांतर येईल ना लय चांगलंय. गंडांतर आलेले आपण आणलंय का नाही. मग आपण फक्त त्याला असं जाळ घालायचा साहेबाला सांगायचं जायला लागले की आपण थोडस घरी जाऊन रडायचं असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहे. गुलाल आपलाच. रामभाऊ तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावा लागेल. क्षणोक्षणी बदल करणारा माणूस म्हणजे रामभाऊ. गावातलं कुठलंही भूमिपूजन असो उद्घाटन असो तुम्हाला बोलावतात का कोण बोलावते का सरपंच पार्टी? आता गाव आपलं आपण गावाचं कुणाच्या निमंत्रणाची वाट बघत बसायची नाही आणि आपल्याशिवाय काहीच घडू शकत नाही. बाळूला विचार का रे बाळू? हे रामभाऊन मी आम्हा दोघं असला कोणाची गरज नाही. सुभाषराव आमच्या दोघाला आम्ही दोघांचे कार झालो दुपटून गाडी सगळी मी रामभाऊ माग असल्यावर. बाळा मारामारीचा विषय नाही. विषय असा चालाय हे म्हणतात की तुम्हाला बोलवत नाहीत. नका काय बोलवा ना प्रस्ताव आम्ही देणार. आम्ही जात नाही. हा धपकोन काढीन माग असंच रामभाऊला म्हणलं चला रामभाऊ एक जणाला मारायचंय पुढे घालून रामभाऊला नेलाय आणि रामभाऊला ती माणसं तडकावायला लागल्यावर खुशाल घरी पळून आलाय वे आणि रगात लपून बसलाय. आणि मग मी तिथे थांबाय पाहिजे होतं काय बावला ते काय सुभाषराव ते 10-15 जण रेड्याच्या रेड अंगावाली फासफास अण्णा ह्या डोकं लागतं भांडणाला सुद्धा. मी अक्षरशः पळून आलो. गेल्या महिन्यात चेहरा सुजला होता मग काही बावळट आहे. सुभाषराव बऱ्याच वेळा बाळूचा मार मी घेतो आणि मित्र कशाला म्हणतात छातीवर वार घेतले तोंडावर वार घेतले. बाळाची चूक होती ना त्याला जाकायचा होता. झालं का समाधान? रामभाऊला मारलंय. रामभाऊला मारायला महाराष्ट्रात जन्मायचं आहे. काय बोलताय सुभाषराव? छातीवर वार घेतलं पाटण निबार बडावली होती तुमची. छातीवर वार पळताना बावळा सुभाषराव पळताना पाटणीव लागेल ना तर काय होईल? बदल पाटील आलाय कशाला ते सांगा. मी सांगतो ना तुम्हाला सत्ता नाही तुमच्याकडं तरी सुद्धा विरोधक सगळी तुम्हाला मानपान देते. कुठे देते ती? ज्येष्ठ बरोबर बोलतात. तुमच्या पोटात दुखू देऊ नका. मी पण कशाला पाहिजे याच्यामध्ये? गर्वाचे घर खाली मी 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 कुठं निघणार आता ह्याच्यासाठी नावजू आम्हाला थांबताय माग गाढवासारखी. एवढं कोण काय माहितीये का आजच्या महाराष्ट्रात आपल्यासारखं बिनतळीचं गाव गावणार नाही कुठं. या कसा मेळ नाही लागा ह्याच्यात. बरं आता ह्याचं काय करायचं? एक पाटील गावाला असला मेळाय एक ती तंट्यात असला एक रामभाऊ असला मी कुणाला म्हणून तोंड द्यायची. तुझा की पळून मार खायच्या टायमिंगला तोंड देण्याच्या लायकीचं तोंड आहे म्हणून तोंड द्या तुम्ही. अध्यक्ष काय करायचं सांगा बरं. 200 आणि लागली बोलाय. मला सांगा ग्रामपंचायतीची निवडणूक 1 वर्ष येऊन ठेपली. रामभाऊनी सत्ता आणायचं नीट वागलं पाहिजे का नाही? संजय मेंबरला काहीतरी म्हण चेअरमनला काहीतरी म्हण सरपंचाला ग्रामसभेत अंगावर धावून जा. चालतं का असं? मला कुण्या पक्षाचा हीच कळत नाही. पाटील निपक्ष त्याला निपक्ष धोरण म्हणायचं. सगळे तिकडे सांग भले. तसं नाही सगळे आपली आपण सगळ्याचं. समजा कुत्रा आपल्याला भुकायला लागलं तर आपण भुकून चालतं का सुभाषराव? तर या निमित्ताने मी सांगतो यंदाची सत्ता यंदाचा गुलाल आपलाच. सुभाषराव तुम्ही चांगल्या पद्धतीने तंटे सोडवा. पाटील तुम्ही पण गावात फिरा न्याय देण्याचं काम करा.
सासरे आमचे तर फौजी आहेतच आणि बाळू तर तुम्हाला माहितच आहे कवा जाईल आणि कवा पळून येईल ह्याचा भरोसा नाही त्यामुळे आपल्या फोडीचं राजकारण करायचं नाही गावामध्ये. मागच्या वेळेला आमदार साहेब गावात आलं त्यांनी विषय सरपंचांच्या घरी चहाला गेलं इथून मागं तुमच्या घरी येत होतं आता का आलं नाही तर मलाच तिथं बोलवून घेतलं जायचे काय कारण आहे. सुभाषराव तसं बी बघायला गेलं उद्घाटन असो भूमिपूजन असो आपल्याकडेच पदाधिकारी असतात का नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असलं रामभाऊकड पदाधिकारी रामभाऊकड आपण बरोबरच असतो. माझं काय बाकीचा बाका बोलत जाऊ नका राव. माझं काय म्हणणं माहिती का पाटील सुभाषराव तुम्ही पारराव मिटिंग लावा घोंगडी बसवा की का वाक्य तुम्हाला जड्या वेळ मिटवायला. जुन्यातला पाटील आहे तुम्हाला पण नुसतं मेसेज आकडे पेट का आमच्या अंगावर येऊन. ती बी बरोबर आहे मग घोंगडी बसवा गाव ज्याला ऐकत नाही त्याला उठून जा म्हणायचं. तसं विरोध करून टाका. 11 सदस्य मला सरपंच करा लोक म्हणतात ना. अहो गावातले लोक ऐकतात ऐकत नाही असं गावातलं कुणीच नाही. एखाद्या रामभाऊ सारखं नासका असतं पण जाऊन द्या मरून द्या घेऊ त्याच्यात आणि तुला सुद्धा सरपंच केला असता पण पळून जाणारा सरपंच नको. आताच म्हणला मी पळून जातो म्हणून नको. गावाला बी सांगा गावात कोणाचा वाद हे काय आणू नका म्हणाव. गाणा बी सारखं ह्याला काहीतरी बोल त्याला काहीतरी बोल तुम्ही समजून सांगायचा की पोरग चांगलंय लग्नापासून सुद्धा गाणा पोरग चांगलंय मस्त 1 नंबर पोरग आहे गावात गाणा काय 1 नंबर आहे. हो थांबा गाणा चांगलाय काय गाणा बावळ काय झालंय गाण्याची स्टाईल असते. गाणा व्यायाम करतो आणि मला दाखवायसाठी ढकलतो भाऊ व्यायाम म्हणून आलो आणि मग मी त्याला लात घालतो म्हणजे पुरावा होतो की व्यायाम झाला गाण्याचा. चांगला सुधारला. खुर्ची कोणी काढायला लावलो तुम्हाला माझ्या खाली. मी काढली वेतावर लाता घालून तुम्हीच खुर्ची लावली ना पलीकडं. अरे माझ्या घरी येऊन मला खाली बसवताय काय. सुभाषराव तुम्ही बी माणूस आहे काय वा नाही. गाणं चांगला सुधारलाय रामभाऊ व्यायाम करतोय म्हणल्यावर मार्गदर्शन पण तुमच्यापेक्षा बघा सुभाषराव म्हणलं का नाही. नमस्कार सर. ज्याच्या घरी पोलिसांचे आवजाव त्याचं नाव रामभाऊ. सुभाषराव घरी जातो मला गडबड आहे. नमस्कार उभा राहा. रामभाऊ जगताप. वेलकम साहेब काय म्हणता. गणेश जगताप पुतण्या गणा पैलवान तुम्हाला माहितच आहे की साहेब. तुमचा पुतण्या तो मध्यंतरी लग्न झालेलं. हा गणा पैलवान. अच्छा लग्न चांगलं केलं होतं तुम्ही. प्रश्नच नाही साहेब तुम्ही बी होता. होतो ना. त्याला काय चोरीच्या व्यवसायात उतरवलं का. चोरी काय बोलताय साहेब. तुम्हाला कोणालाच माहित नाही का पाटील अध्यक्ष नाही काय झालंय साहेब. ते मागं कोण लपतंय. ही फौजान नाहीत माझे सासरे माहित आहेत नाही हो ते काय लपण्यासारखेच का. हे बाळू पुढे या. काय 2 दिवस गाणा बरं फिरलं का यांच्या. नाही माझा काय संबंध नाही ह्या घरा सगळं. मी येतच नाही आज पहिल्यांदाच आलो इकडे मला काम असते. गाणाकडं या 2 दिवसात कसले पैसे आले काय आले विचारलं. कसले साहेब पैसे. मी त्याला पैसे दिल्याशिवाय त्याकडे कसलाच पैसा नसतो. रामभाऊ आम्हाला म्हणत होता ना गाणा व्याजाने गावात कोणाला पैसे लागतात का बघा. तुम्हाला कालच मी सांगितलं की नाही गाडी घेऊन की गाणं असं म्हणतोय आम्हाला तर तुम्ही मुद्दा खोडून काढला. सुभाषराव मला ऐका जरा 2 मिनिटं अध्यक्ष पाटील. तुम्हाला समजावून पाटील ऐका जरा मी काय बोलतो. 2 दिवसापूर्वी ATM फुटला होता. चोरी झाली होती. त्यातला आरोपीही सापडला परंतु 2 लाख मुद्देमाल रिकव्हर व्हायचा बाकी होता आणि तो आरोपीने जाताना इथे ऊसाच्या एका शेतात टाकला होता. तो आम्ही शोधला. आमची DBचे लवे साहेब आहेत आम्ही आहे सर्वांनी शोधला पण मुद्देमाल काही मिळाला नाही. त्याचे जे सिरियल नंबर नोटा होत्या त्यांनी बँकेमध्ये पैसे जमा करायला गेला. त्या ठिकाणी त्या सिरियल नंबरवरून आम्हाला मेसेज आला बरोबर की हे चोरीचे पैसे इथं जमा करायला झाले नाही. कोण भरणा करा गेल तर त्यांचा पुतण्या रामभाऊ गणेश जगताप बरोबर ना साहेब. हा काहीच प्रकार मला माहित नाही. ऐका 50,000 त्यांनी जमा केले बरोबर ना साहेब. हो बरोबर आहे. 50,000 जमा केले त्यांनी. आता 1.5 लाख रुपये अजून बाकी आहेत. तो चोर नाही ऐका पण ATM फुटलेला जो पैसा होता त्याच्यातले 2 लाख रिकव्हरी होणे बाकी आहे. जरा बोलावा तुमच्या पुतण्याला बोलावा तो सांगाल खरं काय झालं. गणा ए गणा बाहेर इकडे. बाहेर इकडे लवे साहेब घ्या त्याला जरा हेडा बाहेर या. मारू नका. अण्णा मी तरी म्हणत होतो राव मला नका आम्ही काहीच केलं नाही राव. मारू नका. गाणा
साहेब काय म्हणतात ते खरं आहे का सांग? आम्हाला व्याजाने पैसे कुठलं देत होता तू खरे सांग ना. साहेब म्हणतात 50,000 तू बँकेत भरलं, 1.5 लाख तुझ्याकडे अजून आहेत. एका चोराने ऊसाच्या शेतात पैसे टाकलं ती तुला घावला असत्याल. खरं बोल ना, तर असं मी साहेब मारायच्या अगोदर तुला मारी. अहो साहेब एकदम खरं सांगलं. अहो मी भाऊची शपथ घेऊन सांगतो, मी 50,000 रुपये बँकेत भरलं, पण ते आमचंच पैसे होतं, भाऊ आपलंच पैसे होतं. ती कसं आपलं होतं? मी कधी दिलं तुला? तुम्ही नव्हतं दिलं, पण तुम्ही नाही का म्हणला? गाना एक काम कर लवी साहेब, घ्या याला, मग हा खरं बोल. अहो, खरं अजूनही बोल, तुला येत नाही. अहो मी ते खरं बोल साहेब त्याला बोलू द्या. मी एकच ह्याच्या अगोदर पण सांगितलंय, साहेब त्याचं पूर्ण 10 आरोपी सुटले तरी चालतील, संन्यासाला फाशी नाही झाली. साहेब हा जर गुन्हेगार असेल ना, तुमच्या गाडीत काय मीच ह्याला त्याला हाणत आणतो तिथपर्यंत, पण ह्याला बोलू द्या. बोल काय झालं सांग. अहो काय त्या दिवशी आपण बसलो होतो काल आपण, तर तुम्ही काय म्हणला गाना आपल्या रानात लक्ष्मी म्हणून, ती लक्ष्मी आमिरच्या हस्ते सापडली भाऊ त्या दिवशी. काय आमिर? अहो आम्हाला आपल्या रानात पैसे गावले त्या दिवशी काल. शो म्हणला आमचं पैसे मग ह्यो घरी घेऊन गेला. हो मग मी कुठली चोरी बिरी नाही मी केली. तुला म्हणलं रानात लक्ष्मी असते, म्हणजे जी पीक येतं ते एक प्रकारे आपले लक्ष्मीच असते, कष्ट आहे आपलं लक्ष्मी असते. अहो, मला वाटलं तुम्ही लक्ष्मी म्हणजे, मला वाटलं की आपलेच पैसे तुम्ही मला सांगताय हे फक्त. बघ, चोरीचं पैसे एका चोराने तिथं टाकलेले आहेत, ती तुम्हाला गावला. तू त्यातलं 50,000 भरल्यात, 1.5 लाख आहेत का तुझ्याकडे? खरं बोल. हो हो भाऊ आहेत की पैसे, आम्ही काय रुपये नाही खरचला. पोलीस स्टेशनला जमा करते. हो लगेच घेऊन आलो मी. पाटील ऐक, एखादी बेवारस वस्तू मिळाली, बेवारस मालमत्ता मिळाली, IPC कलम 403 प्रमाणे अपहार करणे आणि ती वस्तू वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. तुमचं एक कार्य आहे की जवळच्या सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन अशी बेवारस वस्तू असू द्या, मोबाईल, सोनं हे जमा करा. कष्टाने पैसा कमवलेला कधीही वाया जात नाही, अहो, पण ते समजलं? मला वाटलं भाऊनी ठेवल्यात म्हणून. पैसे घेऊन ये पैसे घेऊन 1.5 लाख. साहेब काय करावं लागेल आता? याच्यातला हा मेन आरोपी नाही, आम्हाला मेन आरोपी मिळाला आहे, मुद्देमाल रिकव्हर करणं बाकी होतं. तर याच्यातलं आता ह्याचे अकाउंटवरचे जे 50,000 आहेत ते एक त्याच्याकडून त्याच्या सहीने काढून घेऊ द्या, मुद्देमाल जमा करू द्या. त्यानंतर रिसर प्रोसेस होईल, त्याचं स्टेटमेंट होईल, नंतर तुम्हाला बोलवण्यात धरा सर. त्याला आम्ही घेऊन जातो, नंतर तुम्ही या. मला कशाला? हे बघ, ऐक, जाऊ दे, विचारपूस करा नको काय झालं ते. अहो पण तुम्ही चला की माझ्या बरोबर. जे काय आहे ते खरं बोल. गाना ते म्हणतात मुख्य आरोपी सापडलाय, तू काय आरोपी तो नाही. आरोपी नाही. फक्त तुझं स्टेटमेंट घेतलं जाईल. हो. कायद्यावर विश्वास आहे हो. बरोबर? कायद्याच्या पुढे कोणीच नाही, सांगितलं याच्या अगोदर हो. बरोबर. चला. किती वेळा सांगितलं का ना, कायद्यापेक्षा कोण मोठा नाही. अध्यक्ष पाटील, अण्णा, भाऊ या तुम्ही. आलो साहेब, येतोच आम्ही. अहो, मला बी वाटत आलो. अध्यक्ष ते जे मागं लपतायत ना त्यांना पण जरा घेऊन या. येतो साहेब. मी नाही साहेब, मी ए बाबा, स्टेटमेंट साठी पाहिजे मला साखर पाहिजे, पंच म्हणून पाहिजे. चालत नाही, तुम्ही बाहेरची व्यक्ती आहेत, बरोबर? मला तुम्ही लोकं शप. लागताल. आमिर तू पण जा. साहेब मी नव्हतो भाऊ. तू सोबत जा, चल की माझ्या बरोबर. अरे, पोलीस सोबत नाही. जा. तुम्हाला आम्ही आलोच, सांगायचं होतं ना, हे रामभाऊ जगताप. आम्ही आलोच. अरे पण सुभाषराव ह्यांनी चोऱ्या केला, मला कशाला घेऊन जाताय तुम्ही? रामभाऊ, गाना कधीपासून असला व्यायाम करायला लागला? गाना व्यायाम करतोय आणि आम्ही सांगतोय रामभाऊ, काल तुम्हाला जो आम्हाला म्हणतोय कुणाला व्याजाने पैसे पाहिजेत का, आम्हालाच मूर्ख बनवलं पाहिजे. आम्हाला फुकटचा पैसा मिळाला ना किंवा फुकटचा पैसा सापडला ना, अशी दुर्बुद्धी सुचती, व्याजाने पैसे द्यायची. अण्णा आपला काय दोष आहे का? आपण काय सांगितलं का आपल्याला त्यांनी रुपये तरी दाखवला? आम्ही तुम्हाला सांगत होतो ना अध्यक्षांना, आम्ही तुम्हाला रागात होतो ना सांगायला. कुठं ऐकलं तुम्ही? अण्णांचं ऐकून घ्या. काय विचारा अण्णाला. घरात यातली पुसटची कल्पना सुद्धा नाही. फक्त मला हा प्रश्न पडला बाळासाहेब, ह्यानी का दान का उठवलं? अण्णा दूध प्या, मटण खा, अण्णा काय पाहिजे ती खर्च होऊ द्या. मला असं नसताना त्याला संस्कार लावावं लागतात राव. मला सांगा, आयुष्यात बाळासाहेबांनी पोलीस स्टेशनचं तोंड बघितलं नाही, ह्या नाचक्या लोकांच्या मला बोलावलं साहेबांनी. ए बाळ्या, काय उत्तर देऊ मी लोकांना? तू बर का तोंड सुद्धा दाखवत नव्हता, लपत होता. चल तिथं काय तुला आरोप म्हणून चालवला? वाद घालून अरे बाबा असली मैत्री घातली बरं का तुझी. ए बाळ्या, ही तोंड इचकून सांगते ती दोघं, ह्यांचं ऐकत झाला का? अरे पण मी काय केलं? मला तर माहित होतं का? 1.5 लाख ठेवल्या तर बाळासाहेब, माहित आहे. वाद सगळं माहित असं बाळ्या! वाटतंय ह्यो पण सामील ए बाळ्या, ऐका. मला काहीच माहित नाही. अण्णाला विचार. डोक्याचं टिपाण घालून मी मारी ना बाळ्या, ऐका ना. अण्णाला बी तुला बी तोडवेन. शांत बसा, आता वाद घालू नका पाटील. आपल्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. सख्खे भाऊ पक्की माझा काय संबंध आहे पोलीस स्टेशनला? चला. चला आपल्याला कुठे चला, अण्णा. एवढंच ऐका त्यांचं. अहो, चला मला का रे? बाळासाहेब चला. पोलिसात माझ घे चल.
बायको बी गेली का? कोण खाताय कुत्र? रामभाऊच्या घरात यायचा कोणाचा घास आहे? ए आलो आलो. चला सुभाषराव चहा घेऊ. सरपंच या ये बाळू. तुला कळायला पाहिजे होतं का तिथं साहेबांच्या समोर पोलीस स्टेशनला आम्हाला काय म्हणता आलं नाही. पैसे सापडलं होतं तर मग पोलिसांशी संपर्क करायचा ना. ते कशाचे पैसे आहेत, कुठले पैसे आहेत, आणि आमिरला का तो खुशाल लापावली हो ही गोष्ट आमच्या. अध्यक्ष मी याला म्हणत होतो तुमचं नाही पैसे, तो म्हणला आमचं पैसे. अहो माझा गैरसमज झाला. भाऊ मला म्हणला आपल्याला लक्ष्मी, म्हणून मला काय वाटलं माहितीये का, भाऊनीत माझ्यासाठी ठेवलं असेल इथं आणि भाऊनीत मला सांगितलं. आणि मी भाऊ तुम्हालाही सांगणार होतो ना अध्यक्ष, तुमच्या सगळ्यांना सांगणार होतो. मला फक्त सगळ्यात सरप्राईज द्यायचं होतं. गावातल्या प्रत्येक माणसाला विचारायचं, पोराला विचारायचं पैसे. कष्टाशिवाय लक्ष्मी येत नाही, आलं का लक्षात? घाम गाळावा लागतो अध्यक्ष. आणि मग आम्हाला ना अध्यक्षाला काय म्हणायचं, व्याजाने पैसे देतो काय? एवढी मस्ती गुरमी आली का फुकटच्या पैशाची? मी आपली चेष्टा केली. अरे तुझ्या ह्या वागणुकीमुळं आज रामभाऊची काय इज्जत राहिली? हा रामभाऊ, तुम्ही नेहमी विरोधक मानता, पण आज तुमच्या घरा वेळ आल्यानंतर विरोधी आपले सरपंच, प्रथम नागरिक ते तुमच्या मदतीला धावून आले. आम्ही नाही घेत त्यानं बोलवले नाही, कळालं तरी धावत आले. गट तर बाजूला ठेवायचा आहे. गावच्या विकासासाठी जगणारा रामानुष आहे, त्यामुळे रामभाऊ तरी कोणाचे आहेत? आपलेच आहेत की. आज रामभाऊला काय वाटलं नसेल, पण जीव तुटतो कुणाचा झाला असेल, जीव तुटला असेल कुणाचा माहिती आहे का? पोलीस स्टेशनचे लोक दारात येतात, अण्णांचा जीव तुटला असेल. आयुष्यभराची इज्जत कमावली आपण. बरं जाऊ द्या, गणाने मोठा गुन्हा नव्हता केला, चोरी नव्हती केली, त्याचा गैरसमज झाला. तो फक्त सांगायला पाहिजे होतं की मला पैसे सापडलेत. भाऊंनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला. सुभाषराव बाळू माझ्याकडे तसं बघू नको डोळं वटरून. मी याला घरी जाऊ दे, तुला खोलीत घेऊन थांबणार आहे. नाश्त्या मला जर माहित असतं ना सुभाषराव मी पाठीशी घातलं नसतं. जे पालक अशा पोरांना पाठीशी घालतात ना त्यांची पोरं गुंड झाल्याशिवाय राहतात ह्याची मला जाणीव आहे ना. लोकांना आपण सांगतो सुभाषराव मी कशी चूक करीन. म्हणूनच म्हणलं भाऊला बोलला असतं तर भाऊनं पोलीस स्टेशनला पाहिजे. भाऊला मी आज संध्याकाळी सांगणारच होतो, पण पोलीस आले. लय होरगळून गेला, फुकटचे पैसे मिळाले. पाटील चूक झाली. आयुष्यात तो कधीच कोणाचा 1 रुपया सापडला तरी म्हणणार की हा माझा रुपया नाही. येते तुम्हाला एक विनंती. जसं आता माझ्या मदतीत तो तुम्ही धावून आला, गाणा निर्दोष असल्यामुळे त्याला सोडून पण देण्यात आलं. विनंती, माझी बायकून गाण्याची बायको गावाला गेली, त्याचा निघून त्यांना काही सांगू नका. तर आम्हाला तेवढीच कामाची, तुमच्या बायकाला येऊन कानात. तसं नाही, गाण्याचं नुकतंच लग्न झाले. रामभाऊ, त्याच्या बायकोच्या नजरेत ह्याची काय किंमत राहील? रामभाऊ, गणाला काय बोलू नका घरी गेलं, कारण त्यांनी सांगायला पाहिजे होतं. झाली चूक समजा. पोरग चांगलंय, चूक झाली माझी होती. तो रामभाऊ तू मला घाऊ राहू द्या, मी ह्याला सोडणार नाही. आता ठेस लागली, शहाणा हो का ना. जाऊ द्या, जातो आम्ही. नको नको राहू द्या, कशाला रामभाऊ राहू द्या, जावा. अरे हाताने सॉरी बरं का, या फुकटच्या पैशासाठी ना तुला सुद्धा का मी हरसलं. चला काय नको जाऊ का रामभाऊ, मला घाऊ या कंठात फवारणार आहे तुला. आधी मला घालायचे, आपण माझ्या आपण घालावली मी कुठे काय बोलतो? गैरसमज झाला त्याला. मी नाही भाऊ काय म्हणले लक्ष्मी असं वाटलं त्याला तीच. परत तसं समजून सांगतो मला, आयुष्यात ना कधी चूक करायची नाही, कधी चूक करायची नाही अशी. चर्चा ठेवा आम्हाला दोघांना. नका मारून लिकरू. हॅलो श्वेता, लक्ष देतात नाही म्हणा तो. अहो लक्ष दिलंय म्हणून तरी चांगलं चाललंय. ती डोकी काय माशी. तुला माहिती आहे किस्सा काय म्हणून विचारतो काय की ही चोरीचा पैसा गावला किंवा काय मोबाईल बिबाईल असल्या वस्तू गावल्या का ना, डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जमा करायच्या असते त्या. नाहीतर आहे का ना, ती जर आपले पैसे ठेवले ना, पोलीस आपल्याला नेतात, आपण त्याच्यात सहभागी असतो त्या गुन्ह्यात. रामीर आपण वाचलो की लागा दोघं? मग का नाही बाबा, परत नाही तसलं. हो परत नाही. किती पैसा गावून दे, कुठं रुपया गावला ना तरी आपला नाही बाबा. डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं. आयुष्यपत सांगतो खरं आम्ही वाचलो बरं का आपण. बेकार झाली ती मला लय मारला असता. मग काय